सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 या पर्वाचा मात्र पहिला उपांत्य फेरीचा सामना काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला असेल श्री दत्तकृपा स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुरेश बने 11 या दोन टीम मध्ये उपांत्य फेरीची मॅच मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार. एकंदरीत पहिला सेमीफायनलचा सामना मैदानावरती रंगतोय आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या बॉल आउटच्या माध्यमातून मात्र वीर वॉरियर चिंतामणी 11 प्रथमेश येंद्रे आणि त्यांच्या संघाने मात्र मिळवलाय अंतिम सामन्यामध्ये प्रवेश. अंतिम फेरी गाठली आहे. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद या दुपारच्या सत्रामध्ये आपण मैदानावरती बघताय. असंख्य असे प्रेक्षक या ठिकाणी आज आपल्या समवेत या ठिकाणी या स्पर्धेशी जुळले गेले. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाईन या क्रिकेटच्या महासंग्रामाकडे आणि ज्या ठिकाणी मात्र रंगणार आहे उपांत्य फेरीचा हा सामना. स्वर्गीय सुरेश बने 11 केतन काप कॅप्टन आहे टीमचे. टॉस जिंकून आम्ही प्रथम गोलंदाजी करू असा मात्र निर्णय त्यांनी कळवला होता आणि दुसऱ्या बाजूने मात्र संकेत देवरुकर यांच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली जाते. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र शिवसेना नेते युवा सेना प्रमुख वरली विधानसभेचे दमदार आमदार एक महाराष्ट्र राज्याचं युवा नेतृत्व सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं मैदानावरती होणार आहे शुभागमन आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये रंगणार आहे या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026च्या नवीन पर्वाचा अंतिम सामना. तत्पूर्वी फायनल बिफोर फायनल आपण बघणार आहोत. उपांत्य फेरीची मॅच एका बाजूला स्वर्गीय सुरेश बने 11 आणि दुसऱ्या बाजूला मात्र श्री दत्तकृपा. tenniscricket.in वरती सुद्धा काही प्रेक्षक ऑनलाईन जुळले गेले. त्या सर्व आमच्या लाईव्ह व्ह्यूअरचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील सोबत माझे गुणलेखक मित्र ओम तावडे, टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम, आमचे डीजे मास्टर डीजे छोटू विराज जोगळे ते सुद्धा जॉईन होत आहेत. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल टायमर मात्र सेट केला जातोय. 30 मिनिटांचा अवधी प्रत्येक डावासाठी असणार आहे. सूर्यकांत आढाव सर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आणि स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत आपण बघत आहात ते सुबोधजी खडसे. टीव्ही अंपायरच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत ते मॅन फ्रॉम ठाणे नासिर शेख सरांना. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. होईल सामन्याची सुरुवात. होईल सामन्याचा श्री गणेशा बोला गणपती बाप्पा. श्री गणेशा होतोय. पहिलाच बॉल फाईन लेगला फिल्डर बॉल खाली येतोय आणि पहिल्याच बॉलवर पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पहिल्या बॉलवर विकेट, फलंदाज बाद. हा इथे मात्र ओव्हरस्टेपिंग रिटर्न क्रीज या ठिकाणी मात्र पडताळला जाईल. ऑनफिल्ड पंच सूर्यकांत आढाव सरांनी मात्र हा रिव्ह्यू मागितलाय. गोलंदाजाकडून रिटर्न क्रीजच्या माध्यमातून काही चुकी झाली आहे का हे आपण सर्वप्रथम पडताळणार आहोत. टीव्ही अंपायर नासिर सर आपल्याला विनंती असेल आपण याची पडताळणी करायची आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी मात्र ऑनफिल्ड पंचांना आपण कळवायचा आहे. गणराज मंडळाचे सचिव माननीय श्री शैलेजी सकपाळ यांचं देखील आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि माघारी परतावा लागेल प्रतीकला. पहिल्याच बॉलवर मोठी सफलता मिळते. इथे मात्र निखिल दांडकर, मला वाटतं निखिल दांडकरच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी किती विकेट पटकावलेत हे सुद्धा आपल्याला पाहणं खूप महत्वाचं राहील. नवीन फलंदाज चेतन मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाराजी आहे आज सेमीफायनलच्या मॅच मध्ये खास काही करता आलेलं नाहीये प्रतीकला आणि त्यांची जागा घेण्यासाठी मात्र मैदानावर दाखल झालेल्या नवीन फलंदाज आपण बघतोय श्री दत्तकृपा या संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल विकेट आली आहे. मैदानावर दाखल होतोय चेतन आंग्रे. संकेत देवरुकर इन ऍक्शन असणार आहेत. सुशांत गुरव या ठिकाणी मात्र पाहायला मिळतील. लकी शेख, प्रतीक कदम, प्रणय शिंदे, दर्शील साळगावकर, सचिन भाताडे, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अभिषेक आंबोले या नावाची मात्र चर्चा सो मच. खेळपट्टी बनवणार मागे मात्र मोलाचं सहकार्य दोघांचंही आणि संपूर्ण टीम. थँक्यू. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. चेतन आंग्रेला मात्र या वेळेला
बीट होताना आपण पाहतोय ते गोलंदाज निखिल दांडकर कडून एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती होत असताना विनीत कालिंगन, त्याचबरोबर चेतन आंग्रे, आकाश प्रमोद आणि त्याचबरोबर पिरजादा खान असे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ते श्री दत्तकृपा या संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण प्लेइंग 11 कडे लक्ष टाकणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निखिल दांडकर बॉलिंग मार्कवरती समाज मंदिर एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन. याही वेळेला मात्र बीट होत आहेत फलंदाज, वारंवार मात्र हाताळले जाणारे डॉट बॉल पाहायला मिळतात निखिल दांडकरच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. सर्वत्र आता आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकांचं भरभरून मात्र कौतुक आहे, कारण गेले 3 दिवस या प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला खूप सारं प्रेम दिलंय. त्याबद्दल आमच्या सर्व सुज्ञ प्रेक्षकांचे आणि सर्वच उपस्थित क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जरा मैदानाच्या बाहेर बाउंड्रीच्या मागे थांबायचंय. वेगवान बॉल ड्रिफ्टर होता, पुन्हा एकदा एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते निखिल दांडकर याची. मित्रांनो, जरा बॉलिंग आवडली असेल तर निखिलसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 4 बॉल, एकही रन दिलेला नाहीये आणि 1 विकेट आहे त्यांच्या खात्यामध्ये. आज बरेच काळा चौकीकर या ठिकाणी आहेत आणि एका बाजूने आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुरेश बने साहेबांच्या आशीर्वादाने आज हा संघ मैदानावरती उतरलाय. नक्कीच एक चांगली खेळी आज या संघाकडून बघायला मिळाली आणि विशेषतः आपण कौतुक करायचं झालं तर ते निखिल दांडकरचं करू. या वेळेला सुद्धा चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉलला प्राप्त होतीये आणि बॉल जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या दिशेला. वॉट अ बॉलिंग, लाजवाब प्रदर्शन गोलंदाजीचं पाहतोय ते गोलंदाज निखिल दांडकर कडून. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक पटकावण्याच्या शर्यतीमध्ये मात्र आता निखिल दांडकर आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक राहिला. 4 डॉट बॉल, 1 विकेट, 5 बॉलचा खेळ पूर्ण. शेवटचा चेंडू, पहिलं षटक आणि हा बॉल सुद्धा यष्टीरक्षकाकडे. मित्रांनो, निर्धाव षटक हाताळले पुन्हा एकदा. हा कारनामा या स्पर्धेमध्ये करून दाखवलाय तो निखिल दांडकरने. उपांत्य फेरीच्या या महत्वपूर्ण सामन्यामध्ये मेडन विकेट ओव्हर त्यांनी हाताळली आहे. एकही धाव नाही आणि 1 विकेट प्रतीक सारख्या फलंदाजाची पहिल्याच बॉलवर. कौतुकास्पद, वाखाणण्याजोगी, अतुलनीय, अविश्वसनीय, काबिले तारीफ गोलंदाजीचं प्रदर्शन. आमचे डीजे मास्टर विराज जोगळे, डीजे छोटू सुद्धा आज सज्ज आहेत. काय बॉलिंग केली आहे, करावं तितकं कौतुक या गोलंदाजाचं कमी आहे. प्रेरक सावंत आले आहेत बॉलिंगसाठी. स्ट्राइक वरती सध्या आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळानंतर सुशांत जो मात्र वाट पाहत होता नॉन स्ट्राइक वर, पण आता मात्र त्याला स्ट्राइक मिळते. प्रेरक सावंत मात्र बॉलिंगसाठी आता सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटचा मारा त्यांनी निवडलाय. सुशांत गुरव स्ट्राइक वरती मात्र पंचांकडे त्या ठिकाणी गार्ड मागतायत आणि गार्ड मागून आपली जागा सेट करतायत. तिथे मात्र आता तयार आहेत फलंदाजीसाठी सुशांत गुरव. प्रेरक सावंतचा पहिला बॉल, ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवर कॅच होईल का? पण हा बॉल निर्जन सळी पडलाय. सुटकेचा निश्वास मात्र सुशांतनं सोडला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की हा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय की काय आणि कॅच पकडली जाते की काय. आज चिंतामणी 11 या संघाकडून सुद्धा बरेच प्रेक्षक इथे आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. वीर वॉरियर्स या संघासाठी मात्र बरेच सपोर्टर्स आज चिंतामणी या संघासाठी चिंचपोकळीवरून काळा चौकीकडे आले आहेत. अनेक प्रेक्षक, कोणी परळवरून आले, कोणी लालबागवरून आले, कोणी करी रोडवरून आले, कोणी चिंतामणीसाठी चिंचपोकळीवरून आले, कोणी काळा चौकीचं आहे, कोणी शिवडीचं आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. SVPL 2026च्या या आज अंतिम दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, लेगबाईच्या स्वरूपातली 1 धाव यावेळेला मात्र पंच घोषित करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सुबोधजी गडसे आहेत, त्याचबरोबर सूर्यकांत आढाव सर. मात्र आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वात कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे असे सूर्यकांत आढाव सर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत आहेत. दरम्यान प्रेरक, दरम्यान हा बॉल मात्र यावेळेला ड्राईव्ह केला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची मला वाटतं संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि या एकेरी धावेसोबत मात्र आता कुठेतरी हळूहळू धावफलक आकार घ्यावू लागलेला आहे आणि आकार घेत असताना मात्र सध्या आपण जर पाहिलं तर 1 विकेट सुद्धा आहे. 3 धावा, 1 गडी बाद. एका बाजूला आपण जर पाहिलं तर पोपटी रंगाचा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट, एका बाजूला अगदी प्रेमाचं प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाच्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये
श्री दत्तकृपा आणि या वेळेला लाजवाब टायमिंग हुक केलाय आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. स्पर्धा हळूहळू मात्र अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये आपणा सर्वांसाठी मात्र आनंदाची बातमी. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख वरळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आपल्या मैदानावरती शुभागमन होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती स्वर्गीय सुरेश बने 11 संघाच्या गोलंदाजांकडून. केतनने मगाशी सांगितलं की खऱ्या अर्थाने आज मात्र सर स्पर्धा आम्ही जिंकलो तर ती सुरेश बने साहेबांना भावपूर्ण आदरांजली असेल. आकुट टप्प्याचा बॉल, चांगला बाउन्सर, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी अप्परकटच्या प्रयत्नामध्ये सुशांत गुरव बीट होताना बघायला मिळत आहेत आणि प्रेरक सावंतने सुद्धा प्रभावी गोलंदाजी केली या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या षटकातून मात्र खर्च केल्या त्या 10 धावा आणि 10 धावांसोबत संघाची धावसंख्या मात्र आता सध्या आपण स्कोर कार्ड वरती बघताय ती 2 ओव्हर समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 दुहेरी अंकामध्ये धावफलक आहे. पण पहिल्या 2 ओव्हरच्या या पॉवर प्लेच्या खेळादरम्यान हव्या तशा धावा नाही जमवता आल्या त्या श्री दत्तकृपा संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा निखिल दांडकर बॉलिंग रनवेवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे सुरुवातीच्या ओव्हरमध्ये निखिल दांडकर या गोलंदाजानं. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली, बऱ्याच संघमालकांना मात्र स्वतःकडे लक्ष केंद्रित करायला भाग पाडलं या गोलंदाजीमुळे. मला वाटतं पुढच्या वर्षीच्या पर्वामध्ये निखिल दांडकर वरती मात्र सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही, कारण या वर्षी मात्र त्याने चांगला परफॉर्मन्स दिलाय. स्वतःला सिद्ध करण्याची मात्र जी संधी होती त्या संधीचं सोनं मात्र त्याने केलंय आणि नक्कीच त्याला आयकॉन म्हणून सुद्धा आपल्या टीम मध्ये ते संघमालक जे आहेत ते त्याची निवड करू शकतील. निखिल दांडकर पुढच्या बॉलसाठी पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर या वेळेला मात्र राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क छपरा तोड सिक्सर पाहायला मिळतोय. चेक चेक थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे छोटू यांच्या माध्यमातून मात्र हे सुमधुर संगीत आपण ऐकत आहात. आणि दरम्यान मुंबई शहरातील एक सुप्रसिद्ध संतोषी आर्ट्सचे सर्वेसर्वा आमचे मित्र सन्माननीय संतोषजी पोटले यांचं मैदानावरती शुभागमन. संतोषजी आपलं व्यासपीठावरती स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. गणेशोत्सव कालावधी, नवरात्रोत्सव कालावधीमध्ये मूर्त्यांना मात्र वस्त्र परिधान करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून मोठ्या सुंदररित्या केलं जातं. अगदी सुबक अशा गणरायाच्या मूर्ती असतील, देवी मातेच्या मूर्ती असतील, त्यांना सजवण्याचं काम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून केलं जातं असे आमच्या संतोषी आर्टचे सर्वेसर्वा संतोषजी पोटले यांचं सुद्धा आज या SVPL 2026च्या नवीन पर्वाच्या अंतिम दिवसात हार्दिक स्वागत आहे. दरम्यान डायरेक्ट हिट तर लागला निखिलचा, पण फलंदाज सुरक्षित असतील. धावसंख्येचा आकडा मात्र 2 चेंडूनंतर आपण जर पाहिलं तर बदलताना आपल्याला दिसला. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एका बाजूने सुशांत, एका बाजूने चेतन आंग्रे या 2 फलंदाजांची जोडी सध्या श्री दत्तकृपा संघासाठी फाईट करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा सामना, एका बाजूला स्वर्गीय सुरेश बने 11, एका बाजूला श्री दत्तकृपा, एका बाजूला आपण जर पाहिलं तर सिद्धेश भोसले आणि टीम, दुसऱ्या बाजूला संकेत देवरुखकर, एका बाजूला पोपटी तर एका बाजूला गुलाबी रंगाच्या ट्रॅक आणि टी शर्ट्स मध्ये आपण पाहताय या दोन्ही संघांना. आणि या वेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न, बॉल जातोय तो मात्र फ्लाइंग स्लीपच्या डोक्यावरून थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा लेग बाईटच्या स्वरूपात चौकार. लाजवाब फटका तिकडे मात्र पाहायला मिळतोय. बॅटचा तर कॉन्टॅक्ट नव्हता, पण नशिबाच्या या धावा म्हणाव्या लागतील. चौकारासोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र आता 20+21 रन्स, 21 धावा स्कोर कार्डवरती. निखिल दांडकर विरुद्ध स्ट्राईक वरती सध्या आपण बघतोय सुशांत.
या वेळेला सुद्धा वेगवान चेंडू शरीरावर आदळलाय. या वेळेला मात्र संधी नाहीये धाव घेण्याची. केतन काप क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गली रिझन मध्ये धाव घेण्याची कोणतीही संधी नाही. डॉट बॉल येतोय. ओव्हर मधले मात्र आता 4 बॉल पूर्ण झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर असलेली आपण बघत आहोत. 6 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकाचं हे अभूतपूर्व असं आयोजन मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मात्र निखिल दांडकर एक लांब पल्ल्याचा युवा टॅलेंटेड गोलंदाज, प्रभावी गोलंदाजी आणि हा 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक या तिसऱ्या षटकातून. या वेळेला सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर उलटे फिरले होते. अगदी डावकुऱ्या हाताची बॅटिंग करताना सुशांत बघायला मिळाले होते, परंतु बॉल आणि बॅटमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, कोणताही कनेक्शन नव्हतं. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय, तो सुशांत गुरवसाठी हाताळलेला असताना निखिल दांडकरच्या गोलंदाजीतून 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सध्या मात्र आपण बघताय त्या श्री दत्तकृपा, संकेत देवरुखकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत आज हा सामना आहे तो स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन या संघाचा. उपांत्य फेरी सेमीफायनल नंबर 1, एकमेव अशी सेमीफायनल. दरम्यान या वेळेला हलक्या हातानं पुश केलं. अगदी हा फटका पाहिल्यानंतर ऑलआउटच्या ॲडव्हर्टाईजची आठवण झाली, ज्याच्यामध्ये आपण नेहमी ऐकतो की पुश करा आणि खुश राहा. तसंच मात्र या चेंडूला हलक्या हातानं पुश केलं, एक धाव घेऊन खुश राहिले. ओव्हरची होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात श्री दत्तकृपा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आम्हाला विशेष सहकार्य प्राप्त झालं ते रत्नागिरी नगर परिषदेचे कार्यसम्राट नगरसेवक श्री केतन उमेश शेट्टे साहेबांचं. आज प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जे टी शर्ट्स आहेत त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर हे नाव कोरलं गेलं, हे नाव प्रिंट केलं गेलंय. मनपूर्वक आभारी असणार आहोत सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक रत्नागिरी नगर परिषद केतन उमेश शेट्टे साहेबांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाशजी पांगम, स्पोर्टिसेकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि आमचेच सर्व या ठिकाणी या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी मात्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले असे आमचे सर्व पुरस्कर्ते, आमचे सर्व बक्षीसदाते, आमचे मार्गदर्शक, आमच्या स्पर्धेचे हितचिंतक, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 3 ओव्हर 22 धावा, एक गडी बाद. चिंताजनक स्थिती आहे श्री दत्तकृपा या संघाची. या वेळेला सुद्धा मनगटी फटका पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर या फटक्यामध्ये केला गेलेला आपण पाहिला. सुशांत गुरव एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे. सुरुवात मात्र थोडीशी संघर्षातून झाली, अडचणीतून झाली, त्यामुळे स्वतःला कुठेतरी सेट करण्यासाठी त्याने थोडासा वेळ द्यायचं ठरवलंय. आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याला साथ देताना बघतोय तो फलंदाज चेतन आंग्रे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल. बॉलिंग मार्कवरती सध्या आपण जर पाहिलं तर प्रेरक सावंत आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. संघासाठीची ही 4थी ओव्हर. प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी या मैदानावरती तुम्ही पाहताय. दरम्यान याही वेळेला मात्र एक वेगवान बॉल होता, लेगबाईच्या स्वरूपातल्या आणखीन काहीशा धावा मला वाटतं या ठिकाणी दिदी येताना आपल्याला दिसत आहेत. हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या, लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली, विस्फोटक अशी फलंदाजी, फलंदाजांच्या माध्यमातून आजमावली गेलेली आक्रमकता आपल्याला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळाली. अतिशय तंतोतंत असं गुणलेखन पाहायला मिळालं. सुमधुर असे 2 गोड आवाज या ठिकाणी या स्पर्धेशी जुळले गेले. त्याचबरोबर tenniscricket.in वरती या स्पर्धेचं एक उत्कृष्ट दर्जाचं लाईव्ह चित्रण आपण पाहतोय. दरम्यान या वेळेला मात्र गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा. सुशांत गुरवच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. इथे सर्वच खिलाडी आहेत. बघूया आज मात्र हा खेळ कोणाच्या बाजूने ठरतोय, यशस्वी कोण मात्र या स्पर्धेमध्ये पुढे जाईल, कोणाचा खेळ मात्र आज इथेच थांबेल. पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. बाउन्सर होता, हलका टप्पा पडल्यानंतर मात्र वळणही घेताना दिसला आणि थोडीशी उसळी बॉलला प्राप्त झाली. आज प्रथमेश येंद्रे मात्र खुश असतील, चिंचपोकळीकर मात्र खुश असतील, कारण वीर वॉरियर चिंतामणी 11चा संघ आज मात्र मेगा फायनल मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच पर्वामध्ये मात्र या ठिकाणी प्रवेश मिळवलेला असताना मेगा फायनल गाठतोय.
तिसऱ्यांदा प्रवेश मिळवलाय, पण फायनल मात्र पहिल्यांदा गाठली आहे. दोन नवीन संघ यंदाच्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेशी जुळले गेलेले पाहिले. खरंच त्या दोन नवीन संघ मालकांचं सुद्धा आम्ही आभारी असणार आहोत. सध्या स्कोर जर पाहिलं तर 28 वर स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 4 मधला. प्रभावी गोलंदाजी आज यावेळेला बघायला मिळतोय, मात्र यावेळेला काय फिल्डिंग केली आहे, वा सिद्धेश भोसले. आज आपलं सर्वस्व या ठिकाणी पणाला लावलंय. आपलं 100 नव्हे तर 200% द्यायचं ठरवलंय या सर्व खेळाडूंनी. स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन संघाची मात्र चांगली स्थिती सध्या मॅच मध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. एकेरी धावेसोबत धावसंख्या 1 गडी बाद 29 धावा. श्री दत्तकृपा 11. अतिशय सुंदर ग्राफिक्स आपण पाहता tenniscricket.in वरती. सुशांत वैयक्तिक 12 बॉल 9 वरती, तर चेतन मात्र वैयक्तिक 11 बॉल 14 वरती बॅटिंग करतोय. 4 ओव्हर नंतर 6 एक्स्ट्रा धावा या डावातून आल्यात. 7.25 ची सरासरी. निखिलनं 2 ओव्हर केल्या, 8 रन दिले, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये, 4चा इकॉनॉमी. आणि प्रेरक सावंत 2 ओव्हर हाताळल्या, 7.5च्या इकॉनॉमीने मात्र 15 खर्च केल्या, पण कोणती विकेट त्यांना पटकावता आलेली नाहीये. प्रथमेश साळवी आलेत बॉलिंगसाठी. प्रेरक सावंतच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ संपतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच आमच्या कॅमेरामनला सुद्धा विनंती आहे की पावल्या वेळेत आपण आमचे प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण लाईव्ह मध्ये दाखवा. आलेल्या सर्व सुज्ञ प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करीत आहोत. ही क्रिकेटची दर्दी जनता आहे, म्हणूनच मैदानावरती इतकी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत असते नेहमीच या काळा चौकीच्या मैदानावरती. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. बैठक शॉट, घुटना टेक और ये सिक्सर देख. बॉलला फेकलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हे आमचे सर्व सुज्ञ प्रेक्षक सुद्धा आपण मेगा स्क्रीन वरती बघू शकता. आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी इथे असे काही प्रेक्षक आहेत जे आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, पण इथे काही प्रेक्षक असे सुद्धा आहेत ते फक्त क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. कोणी काळा चौकीतला संघ आहे तर काळा चौकीचे प्रेक्षक आहेत. एका बाजूने आपण जर पाहिलं तर चिंतामणीचेही काही सपोर्टर्स इथे आलेत. चिंचपोकळीवरूनही बराच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आज उपस्थित झालाय. आणि आणखीन एक फुल टॉस, गुटगा टेकलाय आणि गुडगा टेकून बॉल मात्र मैदानाच्या बाहेर फेकलाय. सुशांत गुरव ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक सिक्सर. खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. स्टायलिश शॉट येतोय सुशांत गुरवच्या बॅटमधून. अर्धा डझन धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र सध्या 41 वर. धावा बनताना दिसत आहेत. सुशांत गुरव जर शेवटपर्यंत मैदानावरती थांबला तर ऍटलिस्ट 70 ते 80 धावांचा जरी आकडा स्कोर कार्डवर लागला तर एक चांगली मॅच आपण बघायला मिळेल अशी अपेक्षा करतोय. आणि प्रेक्षकांना सुद्धा एकतर्फी सामना नको आहे. प्रेक्षकांनी हवं की एक चांगली चुरस बघायला मिळेल, एखादी चांगली रंगतदार मॅच बघायला मिळेल. जसं की आपण या अगोदरी बरेच सामने पाहिले, अतिशय रंगतदार पद्धतीचे सामने आपण झालेले पाहिलेत सकाळच्या सत्रापासून. सुपर 6 राऊंड पाहिला ज्यामध्ये आपण पहिली मॅच शिवडी मुंबईकर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगला सामना रंगलेला आपण पाहिला होता. वीर वॉरियर चिंतामणी इलेव्हन संघाकडून. सध्या मात्र बॉलिंग करतोय प्रथमेश. याही वेळेला कुटप्प्याचा बॉल पण कनेक्शन प्रॉपर नाहीये. सुशांत गुरवची विकेट आली आहे. ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे मात्र मिळतोय. स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन संघाला आणखीन एक यश. सुशांत गुरव बॅक टू द डगआउट. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर
आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. एक मोठी विकेट मात्र आलेली आपल्याला दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुशांत गुरव सारखा फलंदाज आउट होऊन माघारी परततो. एक महत्त्वाची विकेट गमावली आहे. हा बॉल मात्र खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. सरळ जातोय तो यष्टीरक्षक मयुरेश भवर अम्माच्या दिशेला. आणखीन एक डॉट बॉल लकी आलाय मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र आपल्या टीमसाठी तो किती लकी ठरतोय हे आपल्याला पाहायचंय. सध्या 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी होता. यावेळेला अपरकट आणि धावा मिळतील झटपट पटापट. आणखीन एक षटकार सिक्सर. प्रेमात रंग येतील तेव्हा येतील, परंतु या मॅच मध्ये आता रंग येत आहेत. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. या फटक्यासोबत मात्र 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल 5व्या षटकातला शिल्लक राहिलाय. त्या वेळेला समोर वन मोर लालबाग परळ. बॉल जाईल सरळ सरळ आणि सरळ. षटकारासाठी सीमापार षटकार. चेक चेक थँक्यू. आज या ठिकाणी मात्र प्रत्येक जण आनंदात आहे. प्रत्येक जण या स्पर्धेचा मोमेंट एन्जॉय करतोय. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 53. 2 गडी बाद. श्री दत्तकृपा शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी मात्र मंदार गुरव उर्फ बंड्या बॉलिंग मार्क वरती मात्र सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऑन टाइम हा सामना सुरू आहे. 30 मिनिटांचा निर्धारित वेळ मात्र दिला जातोय प्रत्येक संघाला आणि त्या 30 मिनिटातच तुम्हाला इनिंग पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि या वेळेला सुद्धा इनिंग ऑन टाइम आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. दरम्यान 26व्या मिनिटाला कुठेतरी आपल्याला हे शेवटचं षटक सुरू होणं गरजेचं असतं, परंतु सध्या अजून 4 मिनिटं त्या 26 मिनिटासाठी बाकी आहेत. दरम्यान पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. आणखीन एक लाजवाब सिक्सर षटकार. चेतनच्या बॅट मधून धावा धावा आणि धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाते 59 या धावसंख्येवरती. अशा फटक्यांची गरज आहे श्री दत्त कृपाला. फायटिंग टोटल बनवायच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज. गतीमध्ये परिवर्तन. फसवा बॉल. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये स्ट्राइक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये गमावली आहे विकेट. डीजे कॅमेरामॅन जरा फोकस करा. आमचा लाडू आणि समर्थ आज विकेट नंतर मात्र यांचं डान्स आपण पाहतोय. लाजवाब लाजवाब डान्स या ठिकाणी लाडू आणि समर्थ यांचा प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलाय. आमच्या लाईव्ह व्ह्युअर्सना सुद्धा आम्ही हा डान्स दाखवलाय. स्पर्धेचा आनंद लुटला जातो या चिमुकल्यांकडून सुद्धा. आणि ही खासियत आहे या शिवडी विधानसभा प्रीमियर लीगची. अबालवृद्ध आज या ठिकाणी आहे. आहा, या वेळेला मात्र आणखीन एक बॉल. फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार.
डीजे मास्टरने मात्र दुपारच्या सत्रानंतर सर्वच प्रेक्षकांना या ठिकाणी प्रश्न विचारलाय की पाहुणं जेवला काय. नक्कीच आपल्या सर्वांचं खरेदी करता येऊ शकते. या वेळेला सुद्धा दर्जा क्लास नजाकत पाहायला मिळते षटकारासाठी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन्यवाद धन्यवाद. लाजवाब बॅटिंग पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 69 धावांचा आकडा मात्र आता स्कोर कार्डवर लावला गेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. मंदार गुरव आणखीन एक बॉल पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणखीन एक SVPL षटकार. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचताना पाहायला मिळतीये. फायटिंग टोटल या वेळेला मात्र स्कोरबोर्डवर बघायला मिळतीये. शेवटचा बॉल. शेवटच्याही बॉलवरती हेलिकॉप्टरचा प्रयत्न. चोरट्या दाबेच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी संधी होती रनआउटची, पण शेवटच्या बॉलवरती हा रन मात्र कंप्लीट झालाय. आणि या एकेरी धाबेसोबत मात्र एकूण धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर पहिल्या डावाचा या उपांत्य फेरीच्या सामन्याचा खेळ मात्र संपलाय. आणि इथे मात्र संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 76 धावा. आणि जिंकण्यासाठी मात्र 77 धावांचं आव्हान असणार आहे ते स्वर्गीय सुरेश बने 11 या संघासमोर. 77 टू विन. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र छोटीशी विश्रांती आपण घेऊया. आपण एक सुमधुर संगीत ऐकूया. काही क्षणातच परत येऊया. तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा. SVPL अर्थात शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026. खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत किंवा आजूबाजूला जी गर्दी प्रेक्षकांनी केलेली आहे त्यांना विनंती आहे जर आपण थोडंसं यायला जागा सोडा खेळाडूंना. तिथून मात्र सगळ्यांनी थोडीशी जागा करून द्यायची आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या खेळाडूंसाठी. आणि कॅमेऱ्याच्या स्टँडच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी मात्र त्या कॅमेरामॅनच्या स्टँडला हलवू नका. अजिबात धक्काबुक्की करू नका त्या ठिकाणी. आज संतोषी आर्टचे सर्व आमचे मित्र सन्माननीय संतोष पोटले यांचा एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करत आहोत. मुंबई शहरातील एक नामांकित असे वस्त्रालंकार संतोषी आर्टचे सर्व सन्माननीय संतोषजी पोटले यांचा एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करीत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. धन्यवाद संतोषजी. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलात त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप आभारी असणार आहोत. आणि पुढील सन्मान करण्यासाठी विनंती असेल शैलेजी शेळके यांना देखील विनंती आहे. आणखीन एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. संदीपजी काकडे साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल.
आज या स्पर्धेनिमित्त वेळात वेळ काढून क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व माननीय श्री संदीपजी काकडे साहेब आणि हा साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मायाची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद डीजे छोटू अर्थात विराज जोगळे आमचे मित्र, त्यांच्या माध्यमातून मात्र हे सुमधुर संगीत आपल्या सर्वांचं मनोरंजन आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. खूप खूप आभारी असणार आहोत विराज जोगळे, डीजे छोटू यांचे. गेले 3 दिवस आपण जर पाहिलं तर आमच्या समवेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या शिवडी विधानसभेतील एक युवा गुणलेखक म्हणून ज्यांचं नाव सातत्यपूर्ण आम्हाला या ठिकाणी घ्यावंसं वाटतं, असे तंतोतंत असं गुणलेखन ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 दिवस पार पाडले असे आमचे ओम तावडे, त्यांचं सुद्धा आम्ही आभारी असणार आहोत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आमची tenniscricket.in टीम आणि माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील, त्याचबरोबर आपले सर्व ग्राउंड्समन असतील, त्यांनी सुद्धा मात्र खूप चांगलं योगदान दिलं या स्पर्धेसाठी. त्या सर्वांचा आम्ही आभारी असणार आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघमालक, सर्व खेळाडू ज्यांनी मात्र या स्पर्धेवरती विश्वास दाखवून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून मात्र या 12 संघांमध्ये या सर्व खेळाडूंना विभागून आज या स्पर्धेचं आयोजन जे गेले 3 दिवस पार पडलं. अगदी कोणतंही गालबोट न लागता या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी होताना बघायला मिळाली आणि आपल्याकडून सर्वांकडून मात्र असंच सहकार्य या SVPLच्या पुढील अनेक पर्वांसाठी असणार आहे. दरम्यान पाठलाग मात्र या वेळेला करावा लागणार आहे तो 77 धावांचा, 77 रन्स टू विन. सलामीची जोडी मैदानावरती आहे, सिद्धेश भोसले आणि सिद्धेश भोसलेच्या जोडीला आदित्य चव्हाण. 6 षटकांचा सामना, 77 धावांची आवश्यकता, एक माफक धावसंख्या. कारण या मैदानावरती मात्र आपण तब्बल 147 धावा कुठल्या गेलेल्या पाहिल्या होत्या. त्या अर्णव मराठा संघाच्या फलंदाज संकेत गुरव आणि अमेय पवार यांच्या विस्फोटक गोलंदाजीच्या जीवावरती. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर कधी 120, कधी 110, कधी 100 अशा अनेक तिहेरी आकड्यातल्या धावसंख्येचे आकडे आपण पाहिलेत या मागील 3 दिवसांमध्ये. पण या मॅचमध्ये उपांत्य फेरीसारख्या एका महत्त्वपूर्ण मॅचमध्ये फक्त 77 धावांचं आव्हान आहे ते स्वर्गीय सुरेश बने 11 या संघासमोर. सिद्धेश भोसले ऑन स्ट्राईक. पहिल्या बॉलसाठी प्रणय. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर, 1 बाउंड, चौकार. खऱ्या अर्थाने मात्र आमच्या डीजे मास्टरला दिली गेलेली सलामी आहे की सिद्धेश भोसले यांनी त्यांना सांगितलंय की वाजव एखादं गाणं. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केलेत, आम्हाला सुद्धा मेगा फायनल गाठायची आहे आणि खऱ्या अर्थाने मात्र स्वर्गीय सुरेश बने साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावून. ओह, जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय, लाजवाब, इनक्रेडिबल, अतुलनीय, अविश्वसनीय हा षटकार सिद्धेश भोसले.
धन्यवाद डीजे मास्टर आमचे समर्थ आणि आमचा लाडू या ठिकाणी मात्र नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कॅमेरामनला विनंती आहे की आपण आजूबाजूला जर प्रेक्षक असाल तर प्रेक्षकांना सुद्धा एक विनंती की आपण त्यांना त्यांचं काम करू द्या. आपण कॅमेऱ्याचे स्टँड त्या ठिकाणी हलवू नका, तिकडे धक्का लावू नका त्या कॅमेऱ्याच्या स्टँडला. हा कॅच ड्रॉप झालाय, झेल सुटलाय, जीवनदान मिळतंय. कॅमेरामॅनच्या स्टँडच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण ते स्टँड कृपया हलवू नका. अगदी बरोबर असं म्युझिक या ठिकाणी आमच्या डीजे विराज जोगळे अर्थात डीजे छोटू यांच्या माध्यमातून सध्या आपण पाहतोय. एकच वादा सिद्धेश दादा, त्याचा झेल सुटलाय, जीवनदान त्यांना मिळालंय. एक अर्धशतक आज या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांनी झळकावलं होतं. या वेळेला सुद्धा बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या पलीकडे खडे खडे 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आज आमचे पिंट्या सुद्धा त्या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच मॅचचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतील मेगा स्क्रीनवरती. आदित्य चव्हाणच्या बॅटमधून मात्र आलेला हा दर्जेदार असा षटकार आपण पाहिलाय. 77चा पाठलाग, 16 धावा सध्या स्कोर कार्डवर. याही वेळेला स्टायलिश लुक आणि आपण जर पाहिलं तर ॲटिट्यूड पूर्ण भरलेला हा फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन पुन्हा एकदा ओलांडली जाते. आणखीन एक दर्जेदार सिक्सर, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर मात्र या पहिल्याच षटकादरम्यान मात्र तब्बल 23 धावा कुठल्या जात आहेत. एक विस्फोटक अशी सुरुवात 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र या ठिकाणी मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल केली जाते. स्वर्गीय सुरेश बने 11 संघाच्या सलामी जोडीकडून आदित्य चव्हाण आणि सिद्धेश भोसले, मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. सेट झाली आहेत दोन्ही खेळाडू. कॅमेरामनच्या स्टँड्सला मात्र आपण धक्काबुक्की करू नका, तिकडे धक्के देऊ नका, कारण कॅमेरा हलतोय. स्पेशली आम्ही समोरचा जो कॅमेरामन आहे, आपल्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोरच्या बाजूला जो कॅमेरामन आहे, त्यांच्या स्टँडच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की आपण त्या स्टँड्स पासून थोडंसं लांब उभं राहा. दरम्यान हे सर्व प्रेक्षक आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये मात्र वीर वॉरियर्सचे काही समर्थक तिकडे आलेले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मात्र अभिनंदन सर्वप्रथम तर, कारण मेगा फायनल गाठली आहे आज. चिंचपोकळीवरून बरेच प्रेक्षक या ठिकाणी गर्दी करताना बघायला मिळतात. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरचा, माफ करा, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या बिनगडी बाद 23 धावा स्कोरबोर्डवरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. 77 रन्स टू विन. सध्या आपण जर पाहिलं तर 54 धावांची गरज आहे ती उर्वरित 30 चेंडूंमध्ये. बॉलिंग मार्कवरती प्रतीक येतोय आणि स्ट्राईक वरती सिद्धेश भोसले. पहिला बॉल, या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन, त्याला मात्र फॉलो करत अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिकडे सिद्धेशने केलाय. बॅटची आतली कडा घेतोय आणि बॉल सरळ यष्टीरक्षक सुशांत गुरवच्या हातामध्ये. 77 टू विन. 3 बॉल 12 वरती आदित्य आहेत आणि 4 बॉल 11 वरती सिद्धेश. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. या वेळेला मात्र टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर मात्र या लाल मातीवरची जी अनइवन बाउन्स जो आपण पाहतोय, कधी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळते, कधी टप्पा पडल्यानंतर बॉल बराच खाली राहतोय, त्यामुळे अंदाजा येत नाहीये सिद्धेशला. सलगचे 2 डॉट बॉल पाहायला मिळतात या ओव्हर नंबर 2च्या सुरुवातीला. पंचांच्या डाव्या बाजूने प्रतीक पुढच्या बॉलसाठी. फुल टॉस मिळाला, फुल टॉस मिळाला आणि हा बेरर चेक आहे. अमाऊंट लिहिली आहे, डिपॉझिट केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा दर्जेदार सिक्सर, षटकार पाहायला मिळतोय.
जबरदस्त स्ट्रोक या वेळेला सिद्धेश भोसले यांच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे एक छपरातोड सिक्सर. धावसंख्येचा आकडा 29, 29 धावा बिनगडी बाद. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक सध्या 2 प्रगतीपथावर आहे. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते ती स्वर्गीय सुरेश बने संघाच्या फलंदाजांची. याही वेळेला तोडलाय, फोडलाय, बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आणखीन एकदा सीमा रेषा पार. षटकार. उंची जास्त मिळाली होती, लांबी मात्र हवी तितकी मिळाली, पण नक्कीच थोडक्यासाठी मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॉल मैदानातून बाहेर गेला. खेळाडू सुद्धा वाट पाहत होते की एखादी कॅच या ठिकाणी येते की काय, कारण समोर किंवा मग कॉर्नरच्या ज्या बाउंड्री आहेत या मैदानाच्या थोड्याशा लांब आहेत. बरेच कॅचेस आपण एक्स्ट्रा कव्हरवर पाहिले, वाईडिश लॉंग ऑन काव कॉर्नर मध्ये आपण पाहिले. आणि हा फुल टॉस, ह्याला फक्त दिशा दाखवली आहे आणि हा बॅनर फाड सिक्सर पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे. बॉल द्यायचा आहे, बॉल द्या. पटा पोस्टर निकला हिरो सिद्धेश भोसले. आणखीन एक ब्रँडेड षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ज्या ठिकाणी आपण समोर लागलेला जो बॅनर बघताय तो अगदी बॅनर चिरून फाडून भेदून मात्र बॉल निघून गेलाय सीमा पार. षटकाराने मात्र नक्कीच धावफलकात आकड्यात बदल घडते. 41. कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय सचिन भाऊ पडवळ, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेविका सुप्रियाताई दळवी, सन्माननीय नगरसेवक किरणजी तावडे, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेविका श्रद्धाजी जाधव यांचा सुद्धा बॅनर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर आणखीन एक बॅनर त्या ठिकाणी भारतीताईंचा सुद्धा आपल्याला फोटो बघायला मिळतोय. एकंदरीत आपल्या शिवडी विधानसभेचे हे सर्व दमदार असे नगरसेवक. दरम्यान स्कोर जर पाहिलं तर 2 ओव्हरची समाप्ती आणि 20.5 ची सरासरी. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 24 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 24 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026च्या या पर्वाचा हा उपांत्य फेरीचा सामना. 77 धावांचं टार्गेट मात्र अगदी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. घाई लागली आहे फलंदाजांना ह्या टार्गेटला पूर्ण करण्याची. अतिशय वेगाने मात्र झटापटीने मात्र या ठिकाणी धावा जमवल्या आहेत. ताबडतोड बॅटिंग, धुवाधार बॅटिंग केली आहे सिद्धेश भोसले आणि आदित्य चव्हाण या दोन्ही फलंदाजांनी. हा ग्रीन सिग्नल त्यांचं जे किटचं कलर आहे, अगदी खऱ्या अर्थाने त्यांच्या टीमसाठी मात्र हा ग्रीन सिग्नलच आहे. आणि गोलंदाजीसाठी लकी. लकीचा पहिला बॉल, वेगळी ऍक्शन, डबल आर्म स्पिन पाहायला मिळतोय आणि पहिली रन या वेळेला पहिल्या बॉलवर. या ओव्हर मधून मात्र हा सिंगल. आदित्य चव्हाणच्या बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागतोय. विकेट किपरच्या दिशेने जाताना चेंडू बघायला मिळाला. आमचे शशांकजी घाणेकर सुद्धा या स्पर्धेचे काही क्षण जे आहेत ते आपल्या स्टील कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. दरवर्षीप्रमाणे मात्र या स्पर्धेचे जे मुख्य क्षण आहेत. आणि दरम्यान सिद्धेश भोसले इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला मोठ्या बाउंड्रीच्या दिशेने बॉल आणि पुन्हा एकदा जीवनदान. चेंडू मात्र धरणीला दान केला गेलाय. सिद्धेश भोसले या वेळेला मात्र पुन्हा एकदा सुरक्षित राहतील. हा नशिबाचा भाग आहे. म्हणून ते म्हटलं जातं ना की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला काहीच मिळत नाही. आणि आज मात्र नशिबाने पूर्ण साथ दिली आहे सिद्धेश भोसले यांना. दोन धावा कंप्लीट होत आहेत. दुहेरी धावेसोबत मात्र आपण जर पाहिलं तर सिद्धेश सुद्धा थोडा धावून धावून दमलेला दिसतोय. पण 44 धावा आतापर्यंत त्यांनी स्कोरबोर्ड वरती लावल्यात. अजूनही पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये. मात्र 22 चेंडू आणि 33 धावांचा काय समीकरण आहे. 44 स्कोर कार्ड वरती आहेत, 22 बॉल शिल्लक आहेत, 33 चा पाठलाग करायचा आहे, 77 बनवायचे आहेत. या वेळेला सुद्धा अपील आणि अपील मध्ये आपण जर पाहिलं तर बॉलकडे लक्ष नाही राहिलं. बॉल निघून गेला तो मात्र नॉन स्टॉप आणि निघून जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार मिळतोय.
नॉन स्टॉप लॉंग स्टॉप कडे गेलाय. चौकार मिळतोय. दोन खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधली या बॉलने. चौकारासोबत धावसंख्येच्या आकड्यात बदल होतोय. 48 धावा स्कोर कार्ड वरती 29 धावांचा अजूनही पाठलाग करावा लागणार आहे. 77 धावांचं हे भलं मोठं टार्गेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्याला खूप सहजरित्या चेस करण्याचा प्रयत्न, त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. यावेळेला खूप लवकर बॅट भिरकावली होती, परंतु इथे सुद्धा मिळतील नशिबाच्या धावा. आणि इथे मिळतोय आणखीन एक चौकार. खेळाडूंकडून मात्र वारंवार चुका होत आहेत आणि या चुकांमुळे मात्र मिळणाऱ्या या नशिबाच्या धावा आहेत. आज नशीब जोरावर आहे स्वर्गीय सुरेश बने 11 संघाच्या फलंदाजांचं. जरा पाणी पाठवून द्या फलंदाजांसाठी. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. सुरेश बने 11 संघाकडून आपण जर पाहिलं तर मंदार गुरव, जयेशजी ओझा, प्रथमेश साळवी, सिद्धेश चंद्रकांत, त्याचबरोबर अभय शर्मा, निखिल दांडकर, वैभव साळवी, मयुरेश भवर, अम्मा, सिद्धेश भोसले, आदित्य चव्हाण, केतन काप, हर्षल इंगळे, त्याचबरोबर अभिषेक यादव आणि प्रेरक सावंत अशी संपूर्ण मात्र टीम आपल्याला बघायला मिळते. इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत सध्या आपण जर पाहिलं तर अभय शर्मा यांना त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं होतं. श्री दत्तकृपा या संघाकडून आज संकेत देवरुखकर होते, सुशांत गुरव होते, लकी शेख, प्रतीक कदम, प्रणय शिंदे, दर्शील साळगावकर, सचिन भाताडे, गणेश पायर, त्याचबरोबर अभिषेक आंबोले, विनीत कालिंगण, चेतन आंग्रे, मयूर साळुंके, आकाश प्रमोद, त्याचबरोबर पिरजादा खान अशी एकूण प्लेइंग आपण टीम पाहिली होती. हळूहळू आता मात्र स्पर्धा जी आहे ती अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या व्यासपीठावरती मात्र एक मोठं व्यक्तिमत्व उपस्थित राहणार आहे. ते म्हणजे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्याचे युवा नेते आणि शिवसेना नेते, त्याचबरोबर युवासेना प्रमुख, परळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेनिमित्तानं आपल्या सर्व या व्यासपीठावरती उपस्थितात आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान या वेळेला सिद्धेश भोसलेने खोललेत हात, पण या वेळेला अर्धवट मनानं खेळलेला हा फटका फसलाय आणि सिद्धेश भोसले तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. विकेट गिरता हुआ, एक सुमधुर संगीत बजता हुआ. धन्यवाद डीजे, थँक्यू. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 35 धावांची खेळी करून मात्र सिद्धेश भोसले या वेळेला माघारी परत आहेत डगआउट मध्ये. आपल्या टीमला मात्र मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल सुरू करून दिली. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मंदार गुरव उर्फ काळा चौकीचा बंड्या मैदानामध्ये जातोय. लाजवाब बॅटिंग केली आज. 13 चेंडू 35 धावांवरती बाद झाले आहेत सिद्धेश. आज चिंचपोकळीवरून बरेच प्रेक्षक इथे आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यानंतर मात्र मेगा फायनल मध्ये आपण वीर वॉरियर्सला बघणार आहात. तत्पूर्वी त्यांच्या सोबत खेळणार कोण हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता काही क्षणातच आपल्याला मिळणार आहे. सध्या 52 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला या ओव्हर नंबर 3 मधला. मंदार गुरव बंड्या, उलटॉस बॉल, बैठक फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये लाऊड अपील केली जाते. सुशांत गुरव पंचांकडे मागणी करतायत, परंतु ही अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. लेग बाईचा इशारा येतोय. पंच आम्हाला जर सांगतील त्यावेळेलाच आम्ही रिव्ह्यू घेऊ. पंच सध्या स्कोर जर पाहिलं तर 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 3 ओव्हर नंतर 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 24 धावांचा पाठलाग अजूनही करावा लागेल. म्हणजे मॅच मध्ये अजून एक चुरस बघायला मिळते. तसं बघायला गेलं तर एक चांगली फाईट अपेक्षित आहे, कारण 18 बॉल 24 सुद्धा एक चांगलं समीकरण आहे या स्पर्धेमध्ये. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर खूप चांगला सामना आपल्याला अनुभवायला मिळाला. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेलेल्या मॅचेस आज सुपर 6 मध्ये आपण अनुभवल्या. सकाळी वीर वॉरियर्स
चिंतामणी इलेव्हनच्या विरोधात शिवडी मुंबईकर त्यांनी सुद्धा चांगला फाईट करण्याचा प्रयत्न केला. अयान स्टार बरोबर एक चांगली मॅच रिजा इलेव्हन लालबाग या संघाची आपण पाहिली होती दुसऱ्या सामन्यादरम्यान, आणि तदनंतर दत्तकृपा या संघासोबत अयान स्टार हा संघ मात्र पराभूत ठरला. पण सर्वच्या सर्व सुपर 6चे जे सामने आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने रंगले. दरम्यान पुढची ओव्हर, यावेळेला मात्र झटका लागेल गोलंदाजाला, कारण चांगला फटका आलाय मंदार गुरवच्या बॅटमधून. हा दर्जेदार षटकार. लाजवाब बॅटिंग, उत्कृष्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावा, षटकार. फायनल कडे वाटचाल, फायनल कडे रवाना होण्यासाठी सज्ज आहे टीम. स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती हा संघ उभा आहे. 12 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 65 धावा, एक गडी बाद. आणखीन एक बॉल, बार बार लगातार जाईल सीमारेषा पार 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 पार, षटकार. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी मंदार गुरव. षटकारांचा बादशाह म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. आज मेगा स्क्रीनवरती पाहताय आपल्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक, शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले साहेब, आणि त्यांच्या समवेत चर्चा करत असताना शैलेशजी शेडगे स्पर्धेचे आयोजक, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दिलीप भाई गवस. पुन्हा एकदा युवराज खुश या फटक्यासोबत हा सामना मात्र या ठिकाणी आपण जर पाहिला तर विजयी ठरलाय. संघाचं नाव आहे स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन काळा चौकी. अभिनंदन. व्हॉट अ मॅच. मनपूर्वक अभिनंदन आहे. स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन संघ दाखल होतोय मेगा फायनल मध्ये. आणि योगायोग बघा असा आहे की गेल्या वर्षीच्या शिवडी विधानसभेच्या प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळलेले 2 खेळाडू आज पुन्हा एकदा या फायनल मध्ये आमने सामने आले आहेत. एका बाजूला असेल महेश चेंदवरकर, दुसऱ्या बाजूला असतील सिद्धेश भोसले. काय योगायोग आहे. आज पुन्हा एकदा मात्र हे दोन्ही खेळाडू आमने सामने असणार आहेत. अभिनंदन आहे टीम स्वर्गीय सुरेश बने इलेव्हन आणि व्हेरी हार्ड लक टीम दत्तकृपा. श्री दत्तकृपा संघानं जो सहभाग या स्पर्धेमध्ये दाखवून जो खेळ या ठिकाणी सादर केलाय त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभारी असणार आहोत. थोड्याच वेळात आपण मेगा फायनलला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी श्री दत्तकृपा संघाचे संघमालक संकेतजी देवरुकर यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. या संकेतजी आपण आज या स्पर्धेमध्ये बनली आणि मग त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय तो श्री दत्तकृपा या संघाला. तर आभारी आहे संकेतजी. आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आपला केला जाईल व्यासपीठावरती विशेष सन्मान. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आपण कोणी कुठेही जाऊ नका, कारण मेगा फायनलच्या सामन्यासाठी मात्र या ठिकाणी आपल्याला प्रमुख उपस्थिती या मैदानावरती लाभणार आहे. ती या महाराष्ट्र राज्याचे युवा नेते, शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट, दमदार आमदार सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे हे आज मात्र या स्पर्धेनिमित्तानं आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहणार आहेत. थोडा डीजेचा आवाज कमी ठेवा आणि माईकचा पण थोडा आवाज कमी कर. व्हेरी हार्ड लक टीम श्री दत्तकृपा. विनंती आहे संकेत आपण व्यासपीठावरती यायचंय. दिलीप भाई आपण संघमालकांचा सन्मान करून घेतोय.
हा, नितीनजी गावडे साहेबांना मी विनंती करतोय, आपण संघमालक संकेत देवरुखकर यांचा सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. संकेत नक्कीच खूप चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. आपल्या संघाने अगदी सेमीफायनल पर्यंत टीम पोहोचली आहे, पण सेमीफायनल मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मी छोटू पवार सरांना विनंती करतोय, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि हा सन्मान मात्र होतोय श्री दत्तकृपा संघाचे संघमालक ज्यांनी आज आपला संघ मैदानावरती आज उतरवला, असे आमचे मित्र संकेत देवरुखकर यांचा आम्ही विशेष आभारी आहे. संकेत, नक्कीच सेमीफायनल गाठली, पण सेमीफायनलमध्ये कुठेतरी काही चुका झाल्या, तर काय वाटतंय, कुठे कमी पडलात आणि कसं वाटलं यंदाचं आयोजन आणि स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर मात्र किती उत्सुकता होती स्पर्धेची, आणि आयोजनाच्या बाबतीत मात्र कसं म्हणशील, की काय सांगशील, कसं झालं, कसं पार पडलं हे आयोजन या 3 दिवसांमध्ये? ऑर्गनायझेशन तर भरपूर चांगलं असतं आणि प्रत्येकजण आम्ही पूर्ण टीम उत्सुक असतो की ही टुर्नामेंट कधी आम्हाला खेळायला मिळते. आणि सेमीफायनलमध्ये आम्ही लॉस झालो. थोड्याफार आमच्याकडनं चुका झाल्या. एक तर निखिलने एक सॉलिड ओव्हर टाकली पहिली मेडन ओव्हर, त्याला आम्ही चांगली नाही खेळलो. आणि त्याच्यानंतर थोडं एक कॅच जी पकडायला पाहिजे होती ती कॅच त्याच्याकडनं सुटली गेली, त्याच्यामुळे आम्ही थोडं बॅकअप दी गेलो. बाकी माझ्या टीमने चांगला परफॉर्मन्स केला आहे. आय एम ऑलवेज विथ माय टीम, कारण की सेमीफायनलपर्यंत पोचणं आणि माझा हा इकडचा पहिल्यांदा मी ही टीम माझी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही असे 3 नंबरमध्ये आलेलो आहे. तरी पण आम्ही भरपूर खुश आहेत आणि नेक्स्ट टाइम आम्ही अजून चांगले प्रयत्न करू की आम्ही फायनल मारू. खरंच म्हटलास की दिग्गज असे खेळाडू होते, म्हणजे फरदीन काझी सारखा आयकॉन प्लेअर होता, अजित मोहिते सारखा आयकॉन प्लेअर होता, पण त्यांचे संघ इथून बाहेर पडले आणि तुम्ही इथपर्यंत पहिल्या पर्वामध्येच खेळत असताना पोहोचलात. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे तुमच्या टीमसाठी, एक मोठं माइलस्टोन आहे तुमच्या टीमसाठी. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी आणि पुढील SVPLच्या पर्वासाठी. तर हे होते आपल्यासोबत श्री दत्तकृपा संघाचे संघमालक संकेत देवरुखकर. नक्कीच खूप चांगला खेळ त्यांच्या संघाने या संपूर्ण 3 दिवसांमध्ये SVPL मध्ये केलाय, तर त्यांचा मात्र आभारी असणार आहोत या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल, आयोजकांना केलेल्या सहकार्याबद्दल. आणि आता मात्र थोडासा वेळ मात्र आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, कारण थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, वरळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहणार आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडताना आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा, अनुभवत रहा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024. धन्यवाद.
वाटतंय. आणि ही ट्रॉफी जिंकायची आहे, काय प्रयत्न असेल अंतिम सामन्यामध्ये? आम्ही लास्ट पर्यंत खेळणार आणि ट्रॉफी जिंकणार. यस, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. होता वीर, जो संघ मालक आहे टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाचा, आणि अपोजिट संघाच्या कर्णधाराकडे देखील आपण जाणार आहोत. मंदार गुरव आपण देखील या, अथवा बच्चू सिद्धेश भोसले आपण यायचे आपल्यासोबत देखील. केतन आपण या, अथवा कोणी प्रतिनिधी आपल्या संघाचा असेल तर आपण यायचे. सुरेश बने 11. केतन, काय सांगशील? प्रथमतः अभिनंदन, अंतिम सामन्यामध्ये तुमचा दाखल झालाय संघ, आणि समोर देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा संघ आहे तो म्हणजे वीर वॉरियर चिंतामणी 11. इथवरचा प्रवास कसा राहिला? आम्ही आमचं 100% देऊन आम्ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करून होता. परंतु एवढा जो प्रवास केलात, गेले 3 दिवस तुम्ही खेळलात, लोळलात, पडलात आणि मेहनत तुम्ही केली, इथवरचा प्रवास कसा राहिला? संघामध्ये कॉम्बिनेशन कसं होतं, कोऑर्डिनेशन कसं होतं? जे आम्ही ठरवलं होतं ते आमचं सगळं साध्य झालं. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील? स्पर्धेचं आयोजन तर खूप चांगलंच असतं, असंच आयोजन दरवर्षी होत राहावं. यस, या अंतिम सामन्यासाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी थोड्याच वेळामध्ये अंतिम सामन्याला सुरुवात होईल. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम, हाच ऐतिहासिक सोहळा याच ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये एका बाजूला वीर वॉरियर चिंतामणी 11 आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत स्वर्गीय सुरेश बने 11. थोड्याच वेळात या अंतिम सामन्याला होईल सुरुवात. धन्यवाद. आणि संघ मालकांना 3 पारितोषिकं आता आयोजन समितीच्या माध्यमातून जाहीर केली जातात. प्रथम पारितोषिक, जो प्रथम संघ मालक असेल, प्रथम पारितोषिक जिंकेल त्याच्यासाठी 1,25,000 रुपये असणार आहे. द्वितीय पारितोषिक जो संघ मालक पटवेल त्याच्यासाठी मात्र 1 लाखाचा पुरस्कार असेल. आणि तृतीय पारितोषिक जो संघ मालक जिंकणार आहे त्याच्यासाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. अशी 3 पारितोषिकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून. तर हॅलो थँक्यू डीजे. या ठिकाणी आम्हाला एक चावी मिळाली आहे, ऍक्टिव्हाची चावी आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला एक चावी मिळाली आहे, ती चावी कोणाची असेल तर आपण ओळख पटवून घेऊन जायची.
11 आणि दुसऱ्या बाजूला सुरेश बने 11 आणि युवराज चव्हाण आपण कुठे असाल तर लगेचच मैदानामध्ये या.